हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आता चाललो आहे पप्पांकडे, मी आणि आसिफ, कारण की पप्पांचा वाढदिवस आहे तिथीनुसार. आता आम्ही स्वीटच्या शॉपमध्ये आलेलो आहे. पप्पांचा वाढदिवस आहे तर काहीतरी गोड घ्यायलाच पाहिजे ना. तर आम्ही बघतोय काय घ्यायचं काय नाही. फायनली आम्ही आलो जिलेबी घेऊन पप्पांसाठी, कारण की त्यांची फेवरेट आहे. आता आम्ही सगळे रावेतला चाललो आहे, रिलायन्स मॉलमध्ये थोडीशी शॉपिंग करणार. तुम्ही हा रोड बघा रावेतचा, किती सुंदर आहे. मला हा रोड खूप आवडतो. दोन्ही बाजूला फुलंच फुलं आहेत, पिंकवाले. असं वाटत आहे आपण दुसऱ्या देशात आहे. फायनली आम्ही आलो आहे मॉलमध्ये. याचं काय ना काय चाललेलंच असतं मध्ये. आता पप्पा नुसतं इकडं तिकडे बघत बसणार, घेणार मात्र काहीच नाही. हे बघा, काजू बदामचे पॅकेट घेणार, त्याच्यावर प्राईस बघणार, कोणतं ब्रँड आहे बघणार, कसं आहे बघणार आणि परत ठेवून देणार. इकडे मम्मीचं तर वेगळंच चाललेलं असतं. मॉलमध्ये गेलं की मम्मीचा फोकस फक्त चॉकलेट, चिप्स आणि बिस्किटवरच असतो. हे बघा, नुसतंच घेतलं, ब्रँड बघितला, परत ठेवून दिलं. हे बघा, नुसते निरीक्षण चालू आहे. मी सुद्धा हे सगळे प्रोडक्ट नुसते बघते. गरजेपेक्षा जास्त घेतले की पप्पा लगेच ओरडतात. पण आज शॉपिंगचे पैसे मात्र पप्पाच देणार आहेत, कारण की त्यांचा बड्डे आहे. मल्टी टॅलेंटेड नवरा, शायनिंग ड्रायव्हिंग एक्सपर्ट.
हा नेहमी पप्पांच्या बाजूने बोलत असतो. हे बघा, दोघांचं काही ना काही चालू असतं. आता आम्ही आलो उसाचा रस प्यायला, कारण की आम्हाला सगळ्यांना खूप जास्त तहान लागली होती. यांनी बघा कसं तोंड केलं, ह्याला तर दमच नाही आहे उसाचा रस आहे तोपर्यंत. फायनली